उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला असतानाच आता या भीषण दुर्घटनेमागील संभाव्य तांत्रिक कारणे समोर येत आहेत। बारामतीमधील टेबल टॉप रनवे आणि लँडिंगच्या वेळी विमानाचा असामान्य वेग यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज बारामतीच्या विमानतळाचा दांडगा अनुभव असलेल्या एका वरिष्ठ वैमानिकाने वर्तवला आहे। विमान लँडिंगच्या अंतिम टप्प्यात असताना त्याचा वेग आणि दिशा नियंत्रित असणे आवश्यक असते। तज्ञांच्या मते अजित पवारांचे विमान धावपट्टीकडे येत असताना ते अनस्टेबल होते। जमिनीपासून 500 फूट उंचीवर असताना विमानाचा वेग 183 नॉट्स होता, जो वास्तविक 106 ते 135 नॉट्स दरम्यान असायला हवा होता। मर्यादेपेक्षा जास्त वेग असल्याने विमानाचे लँडिंग सुरक्षित करणे कठीण झाले असे मत या वैमानिकाने मांडले। तसेच बारामती विमानतळाचा रनवे हा टेबल टॉप स्वरूपाचा आहे। अशा रनवेच्या दोन्ही टोकांना किंवा एका बाजूला खोल दरी किंवा उतार असतो, ज्यामुळे लँडिंगसाठी अत्यंत अचूकतेची गरज असते। बारामतीमध्ये ILS नसल्यामुळे वैमानिकांना केवळ डोळ्यांनी पाहून विमान उतरावे लागते। या स्थितीत थोडा जरी अंदाज चुकला तरी विमान धावपट्टीवरून घसरण्याचा धोका असतो। विमानाने पहिल्या प्रयत्नात लँडिंग रद्द करून गो अराउंड केले होते, मात्र दुसऱ्या प्रयत्नात जेव्हा वेग जास्त होता तेव्हा पुन्हा गो अराउंड करणे आवश्यक होते। पण वैमानिकांनी लँडिंग सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला, जो जीवघेणा ठरला असे मत या वैमानिकाने मांडले। नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या माहितीनुसार सकाळी 8:43 ATCने धावपट्टी क्रमांक 11 वर उतरण्याची परवानगी दिली होती, मात्र वैमानिकांनी या परवानगीचा रीडबॅक प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर अवघ्या 1 मिनिटात विमानात आग लागल्याचे दिसून आले।